पनवेल तालुक्यातील कुंडेवाहाळ गावात महिलेच्या निगरूम खुनाचा तपास अखेर उलगडला आहे। सोन्याचे दागिने चोरी करून फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या महिला तपास पथकाने जेरबंद केले आहे। कुंडेवाहाळ गावातील संगीता नामदेव म्हात्रे वय वर्ष 55 यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता। त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। या घटनेनंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज किंवा साक्षीदार नसतानाही महिला तपास पथकाने सुमारे 30 लोकांची चौकशी करून आरोपींपर्यंत पोहोचले। आरोपी मोहम्मद समीर अलाउद्दीन अन्सारी वय वर्ष 23 हा मयत महिलेचा परिचित असून त्याने तिला 40,000 रुपये उसने दिले होते। पैसे परत मागितल्यावर वाद होऊन त्याने महिलेचा गळा आवळून खून केला अशी कबुली त्याने दिली आहे। या प्रकरणी महिला पोलीस अधिकारी प्रज्ञा मुंडे, सारिका झांझुर्णे, प्रियांका शिंदे आणि त्यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेसह आयुक्त संजय एनपुरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांझुर्णे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रिया शिंदे, पोलीस हवालदार ज्योती दुधाणे, देवांगी म्हात्रे, महिला पोलीस शिपाई अर्चना देसाई, साधना पवार, ज्योती कहांडळ, सुप्रिया डोमे, सुशीला पवार, तेजश्री काशीद, स्वाती पाचपुते, पोलीस शिपाई विशाल दुधे यांनी केली। पनवेल पोलिसांच्या महिला तपास पथकाने दाखवले कौशल्य। खुनानंतर आरोपीला गजाड करत गुन्ह्याचा छडा लावला। बरोबर आहे। दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुंडेवाहाळ गावामध्ये एका महिलेचा खून करण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी प्राप्त झाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब व मी स्वतः सदर घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही पहिल्यापासूनच महिला अधिकारी आणि महिला तपासी अंमलदार यांना याबाबत मोटिवेट केलं होतं की याच्यामध्ये लीड घेण्याबाबत तपासामध्ये। तर त्याप्रमाणे महिला अधिकारी व तपासी अंमलदार यांनी या गुन्ह्यामध्ये लीड घेऊन आमच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा हा 2 दिवसामध्ये उघडकीस आणलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी समीर अन्सारी वय 23 वर्ष हा मयत महिलेच्या घराच्या जवळच राहतो। या आरोपीने मयत महिलेस 40,000 रुपये उसने दिले होते आणि वारंवार मागणी करून देखील सुद्धा मयत महिला त्याचे पैसे परत देत नव्हती। त्यामुळे आणि त्याचबरोबर या आरोपीचं डेअरीचं दुकान आहे, त्या दुकानावरती देखील त्याला डेअरीचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे होते। त्याचबरोबर त्याची घरीसुद्धा आर्थिक परिस्थिती नाजूक चालू होती। तर हे सर्व त्या आरोपीच्या डोक्यात होतं आणि दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान हा आरोपी सदर महिलेस पैसे मागण्यासाठी तिच्या घरी गेला। सदर महिलेने उसने पैसे त्याला परत दिले नाही व काही दिवसात देते अशा पद्धतीचं तिने सांगितलं होतं, परंतु त्याला ते काही आवडलं नाही आणि उसने पैसे दिले नाही म्हणून सदर आरोपीने सदर महिलेचा गळा दाबून खून केला। सदर गुन्ह्याचा तपास हा आमचे महिला पोलीस अधिकारी सपोनी प्रज्ञा मुंडे, सपोनी सारिका झांझुर्णे, प्रियांका शिंदे व महिला अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा सुरुवातीपासूनच तपास केला। आरोपीला ताब्यात घेण्यापासून विविध संशयिताकडे विचारपूस करण्यापासून या सर्व गोष्टी आमच्या महिला तपासी पथकाने केलेल्या आहेत। त्याचबरोबर आरोपीला न्यायालयामध्ये प्रोड्यूस करणं इथपर्यंत आपल्या महिला पोलीस तपास पथकाने याच्यामध्ये तपास केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।